नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे महानवमी हा देवी सिद्धिदात्रीच्या उपासनेसाठी समर्पित आहे। या दिवशी देवीच्या भक्तांनी केलेली साधना संपूर्ण नवरात्रीच्या उपासनेचे फल देते। या दिवशी देवीला सिद्धिदात्री म्हणून स्मरण केले जाते। चला तर मग जाणून घेऊया सिद्धिदात्री देवीची कथा आणि महत्त्व। पौराणिक कथेनुसार जेव्हा विश्वाची निर्मिती झाली तेव्हा देव, दैत्य आणि मानव या तिन्ही लोकांना आपापल्या शक्तीसाठी अष्टसिद्धीची आवश्यकता होती, परंतु या सिद्धी फक्त एकाच शक्तीकडे होत्या, ती म्हणजे आदिशक्ती। त्यावेळी आदिशक्तीने 9वा अवतार धारण केला आणि सिद्धिदात्री देवी म्हणून प्रकट झाल्या। या रूपात त्यांनी सर्वांना अष्टसिद्धी आणि नवविधी प्रदान केल्या। भगवान शिवाला वरदान। एक आख्यायिका सांगते की भगवान शिवाने संपूर्ण ब्रह्मांडाच्या संतुलनासाठी आदिशक्तीची कठोर तपश्चर्या केली। तेव्हा देवीने प्रकट होऊन शिवाला अष्टसिद्धीचा वर दिला। या क्षणी देवीनं शिवाच्या अर्ध्या शरीरात वास केला आणि तेव्हापासून शिव अर्धनारीश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यामुळे सिद्धिदात्री देवीला केवळ सिद्धीची दात्री नव्हे तर शिवशक्तीच्या ऐक्याचे प्रतीक मानले जाते। देवीच्या अष्टसिद्धी। अनिमा, सूक्ष्म होण्याची शक्ती। महिमा, प्रचंड रूप धारण करण्याची शक्ती। गरिमा, प्रचंड जड होण्याची शक्ती। लघिमा, अत्यंत हलके होण्याची शक्ती। प्राप्ती, इच्छित वस्तू मिळवण्याची शक्ती। प्राकाम्य, सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती। ईशित्व, अधिराज्य मिळवण्याची शक्ती। वशित्व, इतरांवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती। देवांना युद्धात विजय मिळवण्यासाठी, ऋषींना तपश्चर्येसाठी आणि मानवाला जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी सिद्धिदात्री देवीने या सिद्धींचा लाभ दिला। सिद्धिदात्री देवीचे महत्त्व। सिद्धिदात्री देवीची उपासना केल्याने साधकाला परिपूर्णता मिळते। मनुष्याचे अज्ञान दूर होऊन ज्ञानप्राप्ती होते। साधना व शक्ती पूर्णत्वास जाते। धन, आरोग्य, यश आणि आत्मबल प्राप्त होते। सर्व सिद्धी प्राप्त होऊन भक्त मोक्ष मार्गावर प्रकाश करतो। सिद्धिदात्री देवीचा मंत्र। ओम देवी सिद्धिदात्रे नमः। सिद्धिदात्री देवी हे सर्व सिद्धीचा स्रोत आहे। त्यांच्या कृपेने भक्तांचे जीवन यशस्वी, समाधानी आणि दिव्य बनते। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी या देवीची उपासना केल्याने भक्ताला पूर्णत्वाची अनुभूती मिळते आणि तो परमसिद्धीकडे वाटचाल करतो। सिद्धिदात्री देवीचे पूजन हे नवरात्रीच्या साधनेचे अंतिम फळ आहे। म्हणूनच श्रद्धेने त्यांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी त्यांच्या कृपेचे लाभार्थी व्हावे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।